हॅलो, नमस्कार. मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप असं मनापासून स्वागत करते. तर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता इथं सकाळ झालेली होती आणि इथं पिल्लूच्या शाळेचा वेळ पण होत होता. तर लगेच मग इथं घरामध्ये होत्या घेवड्याच्या शेंगा आणि फ्लावर. तर मग मी ते दोन्ही मिक्स करून त्याची भाजी बनवणार होती आणि एका साईडला हलवा पण बनवायचा होता. पिल्लूला खूप दिवस झाले हलवा खायचा होता. तर पिल्लूच्या पप्पांनी आणलेले होते गाजर. तर ते गाजरना तर थोडं दुर्लक्ष झाल्यामुळे थोडे ते सुकले होते. पण आता त्या सुकलेल्या गाजरांचा हलवा कसा होतो नक्की तर शेवटपर्यंत बघत राहा आणि छान होतो की नाही काय माहिती. तर आता इथे एका साईडला चाललेली होती मस्त घेवडा आणि फ्लावरची मिक्स भाजी आणि इकडं हलवा पण चालू होता. तर आता इथे मस्त भाजीला तिखट मीठ मसाला टाकून झाकून ठेवलेला आहे. म्हटलं ती होईल आणि एका साईडला इथं हलवा पण करायचं काम चाललेलं आहे. तर आता इथं हलवा होईपर्यंत जे काय आपलं बाकीचं काम आहे ते तर आपण करणार आहोत. तर त्याच्यासोबत इथं बाकीची भाजी पण बघते. आणि माझे हे ब्लॉग ना तुम्हाला कधी बघायला भेटेल काय बघायला भेटेल मला काही माहिती नाही, पण तरी पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर तुम्ही जर हा ब्लॉग ज्यावेळेस पण बघणार ना तर त्यावेळेस मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटतो कसा नाही वाटत, किंवा काय बद्दल बघायला आवडेल नक्की मला सांगत जा. आणि माझी डेली लाईफ आहे जसं मी माझ्या लाईफमध्ये करते तसं मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर आता इथे ना खाली बसले पीठ वगैरे चाळून घेतलं आणि इथे वरती गाजर पण झालेले होते. तर त्याच्यात मस्तपैकी दूध ॲड केलं आणि बाकीचं दूध जे काय होतं ना ते मस्त एका पातेल्यामध्ये काढून घेते आणि त्याला पण गरम करून घेते, जेणेकरून म्हणजे कसं आपल्याला दिवसभर आणि उद्या सकाळी पण कामी येईल. कारण की एक तर अर्धा लिटर दूध आणलं की 2 दिवस आणायचं काम नाही राहत. आजचं होऊन उद्या सकाळपर्यंत पुरून जाते आम्हाला. तर आता इथे मस्तपैकी दूध वगैरे घेतलं, पातेल्यात टाकलं आणि इथे पण आता गाजरचा हलवा मस्तपैकी तयार झालेला आहे. तर इथे बघू शकतो. तर आता इथे ना एका प्लेटमध्ये पिल्लूला काढून त्याला खायला दिला की तू खा म्हटलं आणि नंतर शाळेत जा. तर आता इथं ना मी एकदा टेस्ट करते कसं झालं दाखवते. आणि हलवा ना इथे एवढा जबर झाला, एक घास खाल्ला ना असं वाटत होतं पूर्ण कढईमधला काढूनच खाऊन घ्यावं की काय, एवढा टेस्टी लागत होता. सुकलेल्या गाजरांपासून बनवलेला हलवा आहे. एक प्लेट पिल्लूला दिली आणि 1-2 घासाचा आम्हाला ठेवला. एक नंबर झालेला आहे. पण चालू करू व्हिडिओ बनवता आला पटकन. व्हिडिओ मध्ये मस्त मस्त व्हिडिओ मध्ये येणार ते काय आवडलं समजा तू मोठा घास घे. ते काय चमचा घालतात ते आपण मस्त पैकी अजून ना अर्धा 1 किलो गाजर आणि अर्धा किलो उद्या परवा मस्त बनवतात. आणि हे तिखट मिठाची भाजी टाकली इकडं. पीठ भिजवून ठेवलंय मी. खायला एक नंबर. तुम्हाला दाखवण्यासाठी भाजी पकडली चटकाच लागला. गरम आहे ना भाजी ती. तर हलवा ना एक नंबर एवढा जबरदस्त लागला की काय सांगताच सोय नाही. आणि आम्ही नाही ते कदाचित चुकून चाकून जर आणले तर आणले करतो आणि त्याच्यामध्ये तुपाशिवाय दुसरं काहीच नव्हतं. तूप, साखर आणि दूध एवढा 2-3 आयटममध्येच बनवलं. ना त्यात काजू टाकलं, ना बदाम टाकलं, ना वेलायची टाकली, काहीच नाही टाकलं. फक्त त्याच्यामध्ये तूप टाकलेलं होतं दुकानातून आणलेलं विकत आणि मस्तपैकी दूध टाकलं त्याच्यात आणि सिंपल एकदम क्लिअर. तर आता इथे फायनली चपात्या बनवून झालेल्या आहे. इथे पूर्ण चपात्या बनवल्या मी. याच्यामध्ये डाळ आहे आणि इकडे एक चपाती आहे. आता ह्या थोडा थंड झाल्यावरती मी तिला चाळणीमध्ये एका कापडामध्ये ॲड करून ठेवून देणार आहे. तर याच्यामध्ये वरण भात मी कशा पद्धतीनं लावलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, पण फोनमध्ये स्टोरेज झाल्यामुळे ना ते शेअर करता नाही आलं.
पण झाल्यावरती नेमकं आतमध्ये काय म्हणजे काय प्रकरण झालंय मी तुम्हाला ते दाखवणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. तर चला स्किप नका करू, कंटिन्यू करा. तर मग आता इथे ना मस्त किचन वगैरे आवरून ठेवलं आणि म्हटलं आता जी काही पडलेली भांडी आहे ती मस्तपैकी धुवून घेऊ. आता जर नाही आवरली तर नंतर ती कधी आवरतील काही सांगता येत नाही. आणि एकदा जर माणसामध्ये आळस शिरला किंवा कंटाळवाणा केला की तो कंटाळा कुठं नेऊन सोडेल माणसाला काही सांगता येत नाही. तर त्यासाठी लगेच मग मी मनावर घेतलं आणि इथं जे काही थोडीफार भांडी पडलेली होती मस्तपैकी घासून घेतली. मस्त घासते आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला समोर मी अजून काय करणार आहे तुम्हालाही सांगणार आहे. तर तुम्ही ना व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि जे कोण आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे ब्लॉग खूप म्हणजे जुने आहे पण मी ते नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. जशी माझी लाईफ आहे तशी मी करणार आहे, कारण की मी माझ्या चॅनलला माझं नाव दिलेलं आहे भाग्यश्री लाईफ. जसं माझ्या लाईफमध्ये घडतं तसं मी सगळं तुमच्यासोबत टोटल शेअर करणार आहे. तर आता इथे भांडी वगैरे झाली आणि नंतर आता इथे कुकर उघडत आहे मी. तर या अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट करून वरण भात लावते. त्याच्यानंतर आता इथे मला बनवायचं होतं आपल्या इथे हे असतात ना मखाणे. तर त्या मखाण्यापासून पिल्लूसाठी दुधामध्ये खाण्यासाठी पावडर. तर इथं मखाणे घेतले, त्याला मस्त भाजायला टाकलं आणि थोडंसं तूप टाकून मस्तपैकी फ्राय केले. त्याच्यानंतर हे ना असं बोटावरती चुरा होण्यापर्यंत भाजलेला आहे मी त्याला. त्याच्यानंतर मग आता इथे याला थंड करते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काजू बदाम पण टाकायचे. इथे ना एक गडबड झालेली आहे, तर ती काय झालेली आहे मी तुम्हाला सांगते. तर हे बघा माणसांना जर दुकानामध्ये पाठवलं ना तर अशी गडबड 100% होणार. 100% म्हणजे 100%. आणि म्हटलं आता थोडंसं आणायचं आहे, माणसाला वाचून कळतं समजा की काय आहे कसं आहे किंवा काय. तर इथे बघू शकता त्यांनी आणलेले रोस्टेड काजू. रोस्टेड काजू म्हणजे त्याला मीठ लावून भाजलेला काजू त्यांनी आणला आणि 1-2 चव केली. एवढा म्हणजे डायरेक्ट खारट लागत होता तो, म्हणजे नमकीन असा लागत होता. तर हीच ती खूप मोठी चूक आहे. मी फक्त मिस्टरांना सांगितलं, म्हटलं थोडंफार सामान आणा, पिल्लूला चहाच्या ऐवजी आपण दुधामध्ये मखाण्याचं पावडर देऊ म्हटलं. तर त्यांनी मखाणे, काजू, बदाम बाकीचं व्यवस्थित आणलं. पण काजू आणला तरी कोणता, डायरेक्ट खारट काजू. तर इथे एक तुपाची बरणी पण मागवली होती. तर त्यांनी मस्तपैकी इथं तूप आणलेलं होतं. तर हे तूप मस्तपैकी मी याच्यात टाकून भाजून वगैरे घेते आणि मस्तपैकी तुमच्यासोबत म्हणजे जशी मला थोडीफार पद्धतीने माहिती आहे, मी पण फोनमधून बघूनच शिकलेली, मला काही माहिती नाही आहे. पण मी ट्राय करायचा प्रयत्न करते आणि त्याच्यात मस्तपैकी साखर ॲड करून त्याला पावडर देणार आहे. म्हणजे जेणेकरून कसं चहा न घेता दूध म्हणजे आपली तिने मखाण्याची पावडर. तर इथं मस्तपैकी जे काही मखाणे भाजून काजू वगैरे घेतले होते तर त्याची अशी इथं छानपैकी मस्तपैकी पेस्ट वगैरे केली आहे पावडर. आणि या पावडरमध्ये साखर पण टाकलेली आहे. म्हणजे प्रमाणानुसार टाकायची. आपल्याला माहिती आपल्या मुलांना वगैरे किती गोड लागतं, तर त्यानुसार याच्यामध्ये अशी छान अशी पावडर टाकलेली आहे. आणि त्यानंतर त्याला मस्तपैकी ह्या अशा डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.